न्यूज वन 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रासाठी 24 तास या मालिकेमध्ये आज आपण अशा एका व्यक्तींना इथं भेटणार आहोत की अध्यात्मामधून सुद्धा विकास केला जातो. तर आपण त्यांची इथं या ठिकाणी ओळख करून घेऊ. नमस्कार सर, आपली ओळख सांगा. नमस्कार, मी अजित नाना सोरेवडे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र न्यूज 24 तास या सर्व प्रेक्षक वर्गाला आणि रसिक श्रोत्यांना मी रामकृष्ण हरी म्हणतो. कारण आध्यात्मिक पिंड असल्यामुळं आपल्या सर्वांना सर्वप्रथम रामकृष्ण हरी. मी अजित नाना सोरेवडे. माझं शिक्षण MA BEd झालेलं असून मराठी विषय मी प्राथमिक स्तरामध्ये निवडलेला आहे. आणि आपल्या बारामती नगरीमध्ये पंचकोशाधारित गुरुकुल जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती या विद्यालयामध्ये मी स्वतः मराठी विषयाचं अध्यापन करतो. आणि गेली 16ही वर्ष मराठी विषयाचा SSC बोर्डाचा निकाल शाळेचा आणि विषयाचा 100% आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो. फक्त निकालासाठी शिकवलं जातं असं नसून अध्यात्मातून बाळकडू या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा मानस आमच्या गुरुकुलाचा आहे. पंचकोशाची संकल्पना या ठिकाणी अवलंबली जाते आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास साधत असताना शेवटी आनंदमय कोशासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या भूतलावरती आपलं जे अवतीर्ण झालेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीला असं आनंद प्रत्येक गोष्टीतून घेता यावा या दृष्टिकोनातून आमच्या विद्यालयाची वाटचाल सुरू असते. आणि विद्यालय खऱ्या अर्थानं सर्वच पालक, समाज आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या पाठीशी माननीय अध्यक्ष किशोरजी कानिटकर आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्या या सगळ्या गोष्टीला त्यांचं सहकार्य प्रामुख्यानं लाभत असतं. शिक्षणामधून आपण दुसरा भाग आहे अध्यात्म, याच्यामध्ये कसं आपण पदार्पण केलं? खऱ्या अर्थानं सांगायला आनंद वाटतो की अध्यात्माचं बाळपिंड किंवा बाळकडू आमच्या घराण्यात नव्हतं. पण संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे या उक्तीनुसार संतांची संगत, ज्या गोष्टीची संगत आपल्याला लागते, मग भले अग्नीची संगत जर एखाद्या वस्तूशी किंवा एखाद्या घटनेशी लागली तर जो अग्नी अन्न तयार करतो किंवा अन्न शिजवण्याचं काम करतो, तोच अग्नी जर आपण वाळलेल्या गंजीच्या स्वरूपात, कडव्याच्या स्वरूपातून जर तो अग्नी लागला गेला तर त्या कडव्याला तो त्या गंजीला पूर्णपणे नामशेष करत असतो. तसं प्रत्येक जीवाला संगत खूप महत्त्वाची आहे आणि ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्यानुसार आयुष्य घडत असतं. लहान वयामध्येच आजी आजोबा, आई वडील आणि घरातील सर्वच माझे चुलते आणि इतर सगळे घरातले सगळे सदस्य आणि माझ्या सातवस्ती नगरीतील सगळे ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून संत सावतामाळी भंडारा या ठिकाणी करण्यात आला. आणि त्या करण्यामध्ये जे हरिभक्त पारायण बोलवलेले होते ते अचानक येऊ न शकल्यामुळे माझ्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. आणि त्याच्यामध्ये कैलासवासी बयाजी होले, कैलासवासी शामराव बोडरे आणि माझ्या समवेत आत्ता माझ्या बाजूला बसलेले ते माननीय श्री चंद्रकांत गारडी या तिघांच्या समन्वयातून तुम्ही प्रवचन करा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अध्यात्माकडे झुकाल. वारीची एक संगत मला त्याच्यातून लागली आणि वारी करत असताना देव पाहावयासी गेलो तुकाराम महाराज म्हणतात, तसं देव पाहायला गेलो पण तेथे देवची होऊन ठेलो.
आणि या अध्यात्मातून ज्यावेळी मी शिक्षण प्रक्रियेमध्ये आलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की इतर संगती ज्या लागतात त्यापेक्षा अध्यात्माची संगत जर विद्यार्थ्यांना आपण लावण्याचा पुढाकार घेतला तर मला सांगायला आनंद होतो की माझ्या विद्यालयामध्ये गेली 15ही वर्ष समर्थ दासबोध पारायण या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये घेतलं जातं आणि यासाठी पुन्हा एकदा माननीय अध्यक्ष आणि सर्व संचालक, माननीय मुख्याध्यापक, आचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि सगळे सेवकवृंद, विद्यार्थी, पालक आणि सगळा समाज हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावे. संत चरित्राचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की खऱ्या अर्थानं फक्त आपल्याला धर्मवेडे किंवा अंधश्रद्धेकडे झुकलेलं माप संतांनी कधी टाकलेलं दिसून येत नाही. आणि संत नेहमी काय करत आलेले आहेत तर आपल्या समाजातील अंधश्रद्धा घालवून एक चांगल्या प्रकारचा विचार, मग वृक्षवल्ली आम्हा सोयरे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असेल, बुडती हे जन न देखवी डोळा, जगाचा कळवळा येत आहे. आणि एवढंच नाही तर वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीची संकल्पना या संतांची आहे. आणि म्हणूनच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात एका ओवीत सुचवतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि खऱ्या अर्थानं या विश्वासाठी जगायचं, या देशासाठी जगायचं. आणि देश ही संकल्पना ही फक्त आपल्या घरापुरती मर्यादित न राहता या विश्वासाठी, म्हणूनच माऊली पासायदानामध्ये म्हणतात की आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोनी मज द्यावे पसायदान हे. आणि या अध्यात्मातून गेली 16 वर्ष संत चरित्राचा अभ्यास असेल, संत वाङ्मयाचा अभ्यास असेल, एका संतांचा प्रामुख्यानं वर्गाला दिलेला अभ्यास, अभंग गायन असेल, भारुडं असतील, प्रवचन असतील. खास सांगायला आनंद होतो की गुरुकुलातील विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन केलं की स्वतःहून ती भारुडं विद्यार्थी करतात. मग विंचू चावला सारखा भारुड असेल म्हणजे मनोरंजनातून अध्यात्मसुद्धा करता येतं. हे संत एकनाथांनी आपल्याला आपल्या या भारुडाच्या याच्यातून आपल्याला सुचवलेलं आहे. आणि खरं पाहता या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर मी कशासाठी आलो, मला केलं काय पाहिजे आणि मी कोण आहे, या भूतलावरती मला का पाठवलं परमेश्वरानं, या निसर्गानं का पाठवलं, याची जर ओळख करून घेतली तरच मला वाटतं मग या सगळ्या पदव्या किंवा या उपाध्या ज्या लागतात की मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हे सगळं ठीक आहे. पण मी म्हणजे आय आणि माय, आय म्हणजे मी आणि माय म्हणजे माझे, मी आणि माझे याच्या पलीकडे जाऊन कशाचा शोध घेता आला तर तो संत चरित्रातून आपल्याला दिलेला आहे. संतांनी त्यांचं वाङ्मय जर आपण वाचलं तर खऱ्या अर्थानं माझं जे आहे ते खऱ्या अर्थानं माझं काहीच नाही, हे सगळं या निसर्गाने निर्माण करून ठेवलेलं आहे. ज्याचं आहे त्याला द्यावं लागणार आहे. आणि शेवटी आपल्याला असं म्हणावं लागेल की जिंदगी है अनमोल खजाना, जिसे तू व्यर्थ न गवाना, एक दिन आएगी राम की चिट्ठी, तो हसते पालेना इस दुनियाची छुट्टी. अशा पद्धतीचं बीजारोपण विद्यालयामध्ये केलं जातं. अभंग गायन विद्यार्थ्यांमध्ये आषाढी एकादशीच्या वेळी विद्यार्थ्यांना बारामती पंचक्रोशीमध्ये आम्ही पालखी, पालखी हा प्रमुख म्हणजे संत आणि देव यांना जर भेटायचं कारण असेल तर हे जे संतांच्या पालख्या निघतात तर त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून निघतात आणि पंढरीला जातात. पण सगळेच विद्यार्थी आणि सगळेच पालक तिथं जाऊ शकत नाहीत. म्हणून विद्यालयाच्या वतीनं पालखी काढली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यांच्या मनावरती संतांचे विचार कोरले जातात. आणि खऱ्या अर्थानं एक देशसेवेसाठी म्हणजे मनुष्य घडणीतून राष्ट्र घडण, आधी माणूस घडला पाहिजे तर राष्ट्र घडेल, अशा पद्धतीचं शिक्षण आमच्या विद्यालयातून दिलं जातं. आणि याचं सगळं बाळकडू मला सांगायला आनंद वाटेल आणि थोडंसं दुःखही एका बाजूला वाटतं की कैलासवासी वाणा अभ्यंकर तथा बाहू यांच्या संकल्पनेतून ही सगळी मूर्ती साकारली गेली. आणि आज महाराष्ट्रभर या गुरुकुलांचा प्रचार आणि प्रसार होताना दिसतो. आणि खऱ्या अर्थानं अध्यात्म म्हणजे काय
याविषयीचं NCERTनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आता बदलतं आहे त्याच्यामध्ये हे पंचकोशाचं सगळं शिक्षण आलेलं आहे. त्यामुळे अध्यात्म वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही. तेव्हा आध्यात्मिक आणि शैक्षणिक या दोन्ही रथाच्या बाजू आहेत, या दोन्ही नाण्यांच्या बाजू आहेत. कारण एक बाजू चांगली असून चालत नाही. जशा की एका टू व्हीलरला एक गाडीचं चाक चांगलं असून चालणार नाही, दुसरंही चाक तितक्याच क्षमतेनं भरलेलं असावं, तितक्याच ताकदीचं असावं. आणि ती ताकद आपल्या सगळ्यांना आता या भूतलावर आलेल्या प्रत्येक जीवाला की जे जे भेटी जे भूत तो तो मानी जे भगवंत, अशा पद्धतीचा विचार ज्यावेळी माऊली आपल्यासमोर मांडतात त्यावेळी जरूर आपण सगळ्यांनी हा विचार करूयात. आणि खऱ्या अर्थानं या समाजासाठी म्हणून मला जगायचं आहे, माझ्यासाठी मला जगायचं नाही आहे. ज्यावेळी समाजासाठी तुम्ही जगाल त्यावेळी तुम्ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं जगलेला असाल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अध्यात्मामधून समाधान जे आहे ते तर आपण इथंच सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्राची जी तरुण पिढी आहे, जी तरुण पिढी जनता आहे, यांना आपण काय संदेश देऊ शकता महाराष्ट्राच्या विकासासाठी? महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामुख्यानं मी सगळ्यांना असं सुचवेल की आपला सगळ्यांचा जो इतिहास आहे, आपल्या भारतीय संस्कृतीला जी आध्यात्मिक प्रेरणा मिळालेली आहे. कारण पावड तो देश, पवित्र ती भूमी, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. कोणतेही राजे महाराजे तुम्ही घ्या, कोणतेही संत विचार घ्या, कोणताही समाज सुधारक घ्या, त्या प्रत्येक व्यक्तीनं या चरित्रांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या चरित्रातून त्यांची घडण झाली आहे. खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो की वय वर्ष 16 असल्यानंतर ते धोक्याचं आहे. पण मी असं म्हणेल की वय वर्ष 16 हे धोक्याचं नसून ते मोक्याचं आहे. मोक्याचं कसं आहे तर जर आपण उदाहरण घेतलं तर संत श्रेष्ठ अलंकापुरीमध्ये राहणारे आणि आळंदी गावचे संत ज्ञानेश्वर महाराज वय वर्ष 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, जे आजही तागायत चंद्र सूर्य तारे असेपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचा अभ्यास करतोय. वय वर्ष 16च होतं छत्रपती शिवरायांचं. रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन त्यांनी ज्यावेळी हिंदवी स्वराज्य स्थापनेची भूमिका घेतली तेही वय वर्ष 16च होतं. वय वर्ष 16 राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जे आत्ता आपल्यात नाही आहेत देहस्वरूपातून, पण वैचारिक प्रगल्भतेतून ते आपल्याजवळ ते आहेत. 16व्या वर्षी त्यांना असं वाटलं की मी माझ्या भारत मातेच्या गळ्यातला दागिना व्हावं, यासाठी मला काय करावं लागेल. वय वर्ष 16 जर बघितलं तर अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी देह बलिदान केलेलं आहे. माझ्या तरुण वर्गांना फक्त एक विनंती असेल की आपण पारतंत्र्यामध्ये असताना या लोकांनी जर आपल्या मायभूमीचं रक्षण केलं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की या भारत देशासाठी, या भारतभूमीसाठी मला काय करता येईल, त्यासाठी माझा जन्म आहे. आणि मग मी काय करणार आणि काय करायला नको. कारण उत्तम गुण हे समर्थ रामदासांनी त्यांच्या समर्थ दासबोधांमध्ये सगळ्याच संतांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण करून आपल्यासमोर मांडले. शेवटी मगाशी सांगितलं तसं तुम्ही संगत कुणाची धरणार आहे. म्हणजे आता भ्रमणध्वनीचा इतका अतिरेक होतोय की त्याच्यातनं खऱ्या अर्थानं हा तरुण वर्ग लयाला चालला आहे का, खऱ्या अर्थानं या तरुण वर्गाची काय स्थिती झालेली आहे याचा जर तुम्ही सगळ्यांनी विचार केला तर या भ्रमणध्वनीच्या विळख्यातून हा सगळा समाज ज्यावेळी सुटेल. कारण भ्रमणध्वनीतून जे नको आहे ते घेतलं जातं आहे आणि जे हवं आहे ते घेतलं जात नाही. आणि म्हणून माझ्या तरुण वर्गांना सांगेल, आठवा राजगुरू, आठवा तुम्ही सुखदेव, आठवा तुम्ही भगतसिंग, आठवा तो शिरीष कुमार, आठवा तो बाबू गेनू, ज्यानं आठवा ती राणी लक्ष्मीबाई ज्यांनी मेरी झांसी मैं नहीं दूंगी ही सिंहगर्जना केली. आणि खऱ्या अर्थानं आठवा छत्रपती शिवराय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, जगावं कसं हे जर छत्रपती शिवरायांकडून आपल्या लक्षात येत असेल तर मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. तेव्हा माझ्या तरुण वर्गांना एकच संदेश मी देईल, संत महंत, ऋषी देव ऋषी आणि हे समाजसुधारक राजे महाराजे सेनापती यांचा आदर्श तुम्ही घ्या आणि खऱ्या अर्थानं पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. यानुसार तुम्हाला जर परमेश्वरानं मनुष्यदेह दिलेला असेल तर या मनुष्यदेहाचं सार्थक करा. वाम मार्ग सोडून द्या. व्यसन लावायचं असेल तर चांगलं व्यसन लावा, सद्विचारांचं व्यसन लावा. कारण ते व्यसन हल्ली जे जटलेलं आहे
मी सांगण्यापेक्षा आपल्यातले सगळे ज्ञाते आहातच, त्यामुळे मी त्यावर जास्त परिपाक न करता मी असं एवढंच सुचवेल की आपल्या सगळ्यांनी या पद्धतीनं जगावं की खऱ्या अर्थानं पुत्र व्हावा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा, तीनही लोकांमध्ये झेंडा फडकवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुमच्या मनपटलावरती मनोमय कोश आमचा असं सांगतो की ज्यानं मन जिंकलेलं आहे त्यानं जग जिंकलेलं आहे. तेव्हा आधी तुमचं मन जिंका आणि मग या सगळ्या भूतलावरती या निसर्ग व्यवस्थेवरती उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवून मला काय करायचं आहे, मी काय केलं पाहिजे, माझा जन्म कशासाठी झाला आहे आणि माझ्या आईवडिलांचे माझ्यावर घडलेले संस्कार हे तर मी निकामी घालवू शकत नाही ना, त्याचं काहीतरी काम परिपूर्णतेनं व्हावं असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं तरुण वर्गांना मी फक्त पुन्हा एकदा सुचवील की मग संत कबीरजी यांचा दोहा आहे, खऱ्या अर्थानं ही माया आपल्या भोवतीची कटलेली आहे, त्यामुळं आपल्याला माझं वाटतं. याच्यात माझं म्हणणं म्हणजे स्वार्थी दृष्टिकोनातून जगणं आहे. तुमचं आमचं म्हणणं म्हणजे सर्व व्यापक जगणं होईल. आणि म्हणून कबीरजी सुचवतात एका दोह्यामध्ये, ते म्हणतात, मैं प्रेम नगर का सौदागर मुझे अपनी नगर को जाना है. मैं प्रेम नगर का सौदागर मुझे अपनी नगर को जाना है. माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है. ना माँ बेटे की न बेटा माँ का, ये तो जन्म देने का नाता है. मैं प्रेम नगर का सौदागर मुझे अपनी नगर को जाना है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है. न भाई बहन की न बहन भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. मैं प्रेम नगर का सौदागर मुझे अपनी नगर को जाना है. सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास मेरी है. सास जमाई की न जमाई सास का, ये तो लड़की देने का नाता है. मैं काया नगर का सौदागर, मैं प्रेम नगर का सौदागर मुझे अपनी नगर को जाना है.